टेन्शन होतंच, पण ऑफकोर्स नाही, त्या सगळ्यांचं कौतुक यासाठीच आहे, कारण काय आहे की ना, सूरजला लिहिता वाचता येत नाही. बर. म्हणजे अभिनय करताना पहिल्यांदा सीन दिला जातो ना, आणि मग एक रिडिंग होतं. यांचं कधीच रिडिंग झालेलं नाही. बर. सूरजसाठी मीच सगळं रिडिंग यांच्याबरोबर करायचो. पण जेव्हा सूरज काम करत असेल ना, तर या लोकांनी जे पेशन्स ठेवलंय ना, कारण काय आहे की ना, जी गोष्ट त्याची सरावाची नाही, तर ती सरावाची आपली आहे, पण आपले सराव बाजूला सरून त्याच्याबरोबर काम करायचं आहे. हा जो एकसंघपणा या सरांचं ह्याच्या मागं लय कष्ट आहे. होय ना. सोपं नाही, खोटं बोलत नाही, लय म्हणजे लय म्हणजे जे लय काम करून घेतलंय माझ्याकडून चांगलं. होय का? हात वळून काम केलंय. हा ना. म्हणजे आजपर्यंत फक्त असं फॅन लोकांनी माझ्यावर एकदाच विश्वास ठेवावं, थिएटर मध्ये जावं. माघारी आलं ना, तुम्हाला काय बोलायचं ते बोला, पण एकदा माझा झापूक झुपूक 25 एप्रिलला बघा. बस दुसरं एवढंच आहे काहीच माझं, नाही. हा. दुसरं काहीच नाही. मजा राहिली एकदम ना सगळी. हो ना. एकदम धमाल. मला ना एक गोष्ट खरं तर सांगायची आहे, ती म्हणजे यूथ म्हणून हा. आपण सतत कुठल्या ना कुठल्या तरी रशमध्ये असतो, रिझल्टच्या मागे असतो. मला या प्रोसेसनं एक गोष्ट खूप शिकवली की आपण जे करतो त्यावर विश्वास ठेवला पाहिजे. खूप प्रामाणिकपणे ते काम केलं ना, ती प्रोसेस त्या रिझल्टची काळजी घेईल. आणि मला असं वाटतं की आत्ता ही जी 2 महिन्याची 3 महिन्याची आम्ही जी प्रोसेस केलेली आहे, ती आम्ही इतक्या ऑनेस्टीने केली आहे की